हे दृश्य आहे इराणनं इस्रायलच्या तेल अवीव मधील मोसादच्या मुख्यालयावर केलेल्या विध्वंसक हल्ल्याची। 5 दिवसांपासून सुरू असणाऱ्या इराण इस्रायल युद्धाचा आता भडका उडालाय। संघर्षाला सुरुवात झाल्यावर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादनं इराणचं प्रचंड नुकसान केलं। मात्र याच मोसादच्या मुख्यालयावर हल्ला करून इराणनं इस्रायलची झोप उडवली आहे। इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील तेल अवीव, हायफा शहरांचं मोठं नुकसान केलं। दरम्यान संघर्ष वाढल्यानं इराणनं इस्रायलवर 370 क्षेपणास्त्र डागली। या क्षेपणास्त्रांमध्ये फतेह 1, फतेह 2, खोर मशहर 4, इमाद आणि कादर सारखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश होता। यावेळेस इस्रायलनं इराणच्या बॅलिस्टिक मिसाईलचा मारा परतवून लावला। मात्र इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं एआयचा वापर करून सुरक्षा कवच म्हणून ओळखलं जाणारं इस्रायलचं आयर्न डोमही उद्ध्वस्त केलं।